रखुमाई 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 तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना। बघा जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही आणि म्हणून काही काही बायका म्हणतात ना त्याच्या संसारामध्ये सुख नाही, सगळं करते ते मीच करते, हा तुमचा गैरसमज आहे। कारण का या संसारामध्ये नवरा बायकोचं नातं हे फार महत्वाचं आहे आणि या संसाराचा आपण जर विचार करायला गेलो हा संसार कसा आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर। अरे संसार संसार जसं कबशीचं घर बशी बशी आरामशीर कप फिरे गर राहू द्या ना गर। अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार जिथे सुखाला होकार तिथे दुःखाला नकार। हा संसार जर आपण बघितला महिला मंडळ या संसाराचं गणित असं आहे, ज्या वेळेला एखादी नवीन मुलगी भाकरी शिकायला बसते तिला पहिला तव्याचा झटका बसल्याशिवाय ती भाकरी शिकू शकत, याचा प्रत्येकानं आपण अनुभव घेतलेला असतो। दुसरं म्हणजे अरे संसार संसार जसं कबशीचं घर आपल्या घरामध्ये मान्नीमध्ये आपण कबशीची जागा जर बघितली, बशीची जागा मान्नीमध्ये कशी असते हो, बशी आरामात पाठ टेकून बसलेली असते, पण कपाचा कान मात्र 24 तास टांगलेला। बशी बशी आरामशीर कप फिरे गर गर म्हणजे थोडक्यात काय बिचारा कप सकाळी उठला स्नान संध्या झाली डबा घेतला का निघाला कामाला, डबा एकदाचा कामाला गेला की ती बशी दिवसभर हातामध्ये रिमोट जी मराठी कलर मराठी स्टार प्रवाह सगळे चॅनल चेंज करते, पण त्याला मात्र आपल्या संसाराकरता आपल्या प्रपंचाकरता रात्रंदिवस फिरावं लागतं, याला तर खरा संसार म्हणतात। आणि बघा आता बशी म्हणजे महिला मंडळ आणि कप म्हणजे पुरुष मंडळ, लक्ष द्या बरं। बशी आपल्या हातातून पडली फुटली आपण ती फेकून देतो, पण महिला मंडळ कपाचा दांडा जरा कप जर आपल्या हातून खाली पडला आणि त्याचा दांडा जरी तुटला आपण त्याला फेकतो का, खरं सांगा? नाही फेकत का? मसाला ठेवायला मीठ ठेवायला ठेचा बिचाऱ्याचा कान तुटतो तरी त्याला ठेच्याचा चटका कोणाला, बिचाऱ्या कपालाच, त्याला मात्र जीवनामध्ये कधी सुटका मिळत नाही, असा हा संसार आहे। आणि बघा एक उदाहरण म्हणून सांगते, आता हे कप बशीचं उदाहरण कसं आहे, दोघं जण नवरा बायको जर बाजारामध्ये किराणा भरायला जर गेले, एवढा मोठा किराणा पिशवी भरून भरला की किराण्याची पिशवी कोणाकडे, जरा बोला ना तुम्ही, किराण्याची पिशवी कोणाकडे, कपाकडे, आणि पैशाची बॅग बशीकडे। आता दोघं जण नवरा बायको तिथून निघाले, बस स्टँडला आले, आपल्या गावाची बस लागल्यानंतर बसमध्ये जागा धरायला कोण, कप, आणि सीटावर बसायला कोण, बशी। बस मधून परत उतरल्यानंतर किराण्याची पिशवी कोणाकडे, कपाकडे। आता बायको मुलांचं करता करता संसारामध्ये पैसा पुरत नाही म्हणून बिचारा कप कर्ज काढतो। आता कर्ज काढल्यानंतर कर्जाच्या पैशावर मजा कोण मारते, बशी। आता कर्ज काढून नंतर ते फिटत नाही, मग कपाला टेन्शन येतं, मग लिंबाच्या झाडाला फाशी घ्यायला कोण, कप, आणि विम्याचे पैसे कुणाला, त्याला मात्र सुटका। असा हा संसार आहे। अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार जिथे सुखाला होकार तिथे दुखाला नकार। अशा या संसारामध्ये आपला जन्म झालाय, पण संत महात्मे म्हणतात किती जरी दुःख वाटायला आलं या संसारामध्ये तरी एकच करा, काय म्हणावा गोविंद वेळोवेळा, वेळोवेळी तुम्हाला मला प्रत्येकाला गोविंदाचं चिंतन करायचं। एक सुंदर उदाहरण सांगते ऐका, कधीतरी तुम्हाला जीवनामध्ये कामी येईल हे उदाहरण। ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये
पडेल ती कामं करायची. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी, कपडे भांडे झाडलोट सगळं काही करायची. आणि रात्रीच्या वेळेला सगळे कामं करून झाले का सकाळी उठल्याबरोबर घरातल्या माणसांना ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे याच्याकरता माझी जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळायची. आणि दळण दळताना नुसती दळत नव्हती, सुंदर ओव्या म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गावो व्रतारा तू ये रे बा विठला. प्रपंच दळण दळिले पिठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. प्रत्येक काम करताना काय म्हणावं. एक दिवस 2 जण दळत होते. दळण खूप होतं. दळण दळता दळता देवाला खूप घाम आला, म्हणून देवानं आपल्या गळ्यातले दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. आता 2 जण छान दळण दळतायत, ओव्या म्हणतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रमाथ समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवा उठा उठा म्हटल्या बरोबर देवाची गडबड झाले की अरे मी तर आहे आता जणीकडे. सगळी वारकरी मंडळी रावळामध्ये आली आणि एकदा का महाद्वाराचं दार उघडले. मी जर मंदिरात नसेल सगळीकडे गडबड होणार. वारकऱ्यांनी उठा म्हटल्या बरोबर देव घाईघाईने उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडी गळ्यामध्ये घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते देवा देवा हो तुमचे. देव म्हटले जणे काही बोलू नको, आता मला फक्त जाऊ दे. देव घाईघाईने रावळामध्ये गेले आणि देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाली कसे काय. खाली वाकून बघितलं गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही जणीचंही खरं नाही. मग पुजारी मंडळी दार उघडणार तेवढ्यात देवानं आपल्या गळ्यातली गोधडी काढली, बाजूला फेकली आणि पुजारी मंडळींनी दार उघडल्या बरोबर एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली म्हणून सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कुणीतरी चोर मंदिरामध्ये तोंड लपून आला. दागिने सापडले, आपली गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कुणाची? सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईने सांगितलं 100% जनीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली. जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. तिथल्या राजाने फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता हिला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक सूळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला त्या सुळाकडे चालवलं होतं. जनाबाईच्या विरोधातल्या बायका तुम्ही कितीही चांगलं वागा, गाव तिथे विरोधक आणि रस्ता तिथे गतिरोधक असतातच. आता जनाबाई इतकी चांगली होती, तिलाही विरोधक होत्या. त्या विरोधातल्या बायका म्हणायच्या जने लाज वाटत नाही तुला? अगं विठ्ठलाचं चिंतन करते आणि रात्रीच्या वेळेला त्याच विठ्ठलाच्या चोऱ्या करते. जने लाज कुठं सोडली ग? मनातल्या मनात जनाबाई म्हणते विठ्ठला अरे या बायका काय काय बोलतात मला सहन होत नाही. याच्यामध्ये माझी चुकी नाही रे देवा. तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू ठेवून गेलास आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास. विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी काय आहे रे? थोडा ऐकू द्या. असा कार्य विठ्ठला तू केलास कावा,
अलंकार विसरोनी गेला देवा वाकळनेली तू कांद्यावरी आळचोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दासी जनीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप कुठे गेली तुझी जादूगिरी आळचोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात जनाबाई म्हणते विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी काय रे धरून बांधून जनाबाईला त्या सोळापर्यंत नेलं सोळावर चढवलं चमत्कार घडला सोळाचे त्या झाले पाणी पाणी सोळावर चढवल्याबरोबर त्या सोळाचं पाणी झालं पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि जनाबाईने देवाला बघितलं पळत गेली देवाचे चरण धरले देवानं सांगितलं उठ जणी तू माझी भक्त आहेस अगं तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला पण तू कोणासमोर माझं नाव नाही घेतलं अगदी सोळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली तरी तू माझं नाव नाही घेतलं तिथे आपल्यातली जर कोणी जनाबाई असती तर सोळावर द्यायच्या वेळेला तरी मरण दिसलं असतं ना मग ती म्हटली असती मी नव्हते गेले देवच माझ्या घरी आला होता पण जने सोळावर देण्यापर्यंतचं संकट तुझ्यावर आलं पण कोणाही समोर माझं नाव न सांगता तू मनातल्या मनात माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन करत राहिल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं याच्यातून जनाबाई एकच शिकवते किती जरी संकट आपल्यावर आली तरी म्हणावा गोविंदू वेळोवेळी तुम्हाला मला फक्त त्याचं चिंतन करायचंय जीवन जगत असताना अजिबात कोणावर रुसू नका अभंगाचे तिसरे चरण आणि करू सावे न लगे बहुता 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 आणि करू सावे न लगे बहुता
अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात जीवन जगत असताना किती जरी दुःख वाट्याला आलं अजिबात कोणावर रुसायचं नाही. तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटी जाताना थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये माय बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर किती जरी रडलं फायदा होणार नाही. जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा. आज एक आई या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, आज ती आई गेली ती आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. याला कारण का, जेव्हा ती गेली तेव्हा ती कुठे गेलेली असते. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोडी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. माय बाप गेल्यानंतर आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, पण जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. एकदा का आपली आई आपल्याला सोडून गेली ना, सोडून या गेली आई मायले कराना. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सोना रडत बसती काना कोपऱ्याला. लेकी सोना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई त्याच घडीला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली. शेजारच्या आईला दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही जरी आई म्हटलात ना, दुसऱ्याची आई आपली आई कधी होऊ शकत नाही. आज एक आई आपल्या मुलांना आपल्या मुलींना पोरकं करून या जगातून या विश्वातून निघून गेली. आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असं माहितीये. माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी. लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं आणि मुलीचं दोघींचं जर भांडण झालं, मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण का, आई जे शिकवते ते काय असतं माहितीये मुलींनो. आई शिकविते तुला राग येतो लेकी. पराया माणसाशी बोलू नये काय की. काय म्हणते आई, अगं तुझी मुलीची जात आहे ग, परक्या पुरुषाशी पटकन रस्त्यावर बोलू नये. आणि बोलली तर लोक नावं ठेवतात ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. आपल्या मुलींवर संस्कार करता करता एक दिवस अचानक सगळ्या मुली लग्नाच्या होतात आणि एक एक करून सगळ्या मुली लग्न करून परघरी निघून जातात. मुली निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग ती आई
आपल्या मुलींची आठवण म्हणून भिंतीवर असं चिमणी पाखरांचं चित्र काढते आणि शेजारणीला पटकन म्हणते, माझ्या घरातल्या सगळ्या चिमण्या उडून गेल्या ग. लेक जाते सासरलाई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्यानं दिला पाणी येत खळा खळा. म्हणजे एखादी मुलगी लग्न करून जायला निघाल्यानंतर तिला रड असं सांगावं लागत नाही, आई बापाच्या डोळ्यातून आपोआप पाणी येत असतं. इतकं निस्वार्थ प्रेम आई आपल्या मुलीवर करत असते. मुली लग्न करून जातात, मुलं असतात, पण ते मुलं कधी कधी आपल्या माईबापाकडे लक्ष देत नाही. आईबाप आजारी पडतात, एका जागेवर पडतात. ती आई शेजारणीला म्हणते, अगं आमच्या हातपाय आता म्हातारे झाले, आम्हाला उठवत नाही, बसवत नाही, आमची मुलं आमच्याकडे लक्ष देत नाही. मुली माझ्या सगळ्या सासूर करणी झाल्यात, त्या परत परत येऊ शकत नाही. मग तू काय कर, आम्ही कधी मरू याची गॅरंटी नाही, जरा आमच्या मुलीला निरोप दे आणि तिला जरा मला भेटायला पाठव. ती आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरा गरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर सैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. अक्षरशः ते माईबाप रडतात. जीवनामध्ये आपले आईबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. आज या परिवारातून त्यांची आई निघून गेलीच, पण त्यांचा बापही त्यांच्या अगोदरच या जगातून या विश्वातून निघून गेला. जेव्हा आपले माईबाप दोघंही निघून जातात ना, तेव्हा मुलींचा सगळ्यात मोठा आधार जर कोण असेल ते आपली आई आणि आपला बाप असतो. जीवनामध्ये जितकी आई महत्वाची तितका आपला बाप सुद्धा महत्वाचा असतो. आणि म्हणून मुलींनो, जेव्हा आपला बाप कामावरून घरी दमून येतो तेव्हा आपल्या मुलांना मुलींना बघितलं की तो बाप हलकीशी स्माईल देतो, पण त्याच्या हसण्याच्या पाठीमागे फार मोठं दुःख असतो. पण ज्या वेळेला आपला बाप झोपतो ना, तेव्हा मुलांनो त्या बापाच्या हृदयाजवळ जा आणि जरा त्याच्या हृदयाचे ठोके ऐका. तुमचा बाप किती दमलेला असतो. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडी भरी तू थांब जरा ऐक त्याची वापर, लई अवघड हाय गड्या ओ मगाया वापर, ओ मगाया वापर, लई अवघड हाय गड्या ओ मगाया वापर, ओ मगाया वापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल, आधाराचा बड जणू वाकल आभाळ. त्याच्या इना पाचवळा जिनरान माळ, जिनरान माळ. घडी भरी तू थांब जरा ऐक त्याची वापर, लई अवघड हाय गड्या ओ मगाया वापर, ओ मगाया वापर, लई अवघड हाय गड्या ओ मगाया वापर, ओ मगाया वापर. अशा प्रकारे माय बापाने आपल्या करता दिवस रात्र एक केलेत. जीवनामध्ये त्या माय बापाला कधी विसरू नका. शेवटी 1-2 मिनिटं घेते. जी आई या जगातून या विश्वातून आपल्यातून निघून गेली
ती आई म्हणजे कोण आहे माहितीये? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। तळपत्या उन्हात त्या रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। तळपत्या उन्हात त्या रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। जीवनाकार जीवनाकार। अशा प्रकारे ज्या माई बापांना आपल्याला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, त्या माई बापाला जीवनामध्ये कधी विसरू नका। राहू दे। आज या ठिकाणी कैलासवासी ठकूबाई बाबूराव पवार या मातेला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं। त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज त्यांच्या संपूर्ण पवार परिवाराच्या वतीने ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली। आई अतिशय स्वभावानं चांगल्या होत्या, अतिशय कष्टाचं प्रेमाचं जीवन त्यांनी जगलं। आज चांगले खायचे प्यायचे दिवस आले, भगवंत त्यांना आपल्यातून घेऊन गेला। आपल्या 3ही मुलांचा संसार तिनं सुखाचा आनंदाचा केला, पण ती आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली। तिच्या जाण्याने त्यांचा सगळा परिवार दुःखी आहे। भगवत चरणी प्रार्थना करूया। आमच्या नाव आहे त्या दोन्ही 1 नंबरलाच आहे। आज आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण मंगलताई गतीर आणि आदरणीय हरिभक्तपरायण राणीताई दौंड त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करू। अतिशय गोड सेवा दिली माझी विद्यार्थिनी, माझी पुतणी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, तिनं सुद्धा गोड असं गायन केलं। तिचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझी छोटी बहीण आहे सुनीताताई, आम्ही 3 जणी बहिणी आहोत, अनिता वनिता सुनीता, 3ही कीर्तनकारच आहे। माझ्या छोट्या बहिणीच्या संस्थेतल्या या मुली आज या ठिकाणी संगमनेरवरून या कार्यक्रमाला आल्या, कारण रात्री माझं कीर्तन जालना जिल्ह्यात होतं, त्याच्यामुळे रात्रभर प्रवास करून पहाटे 4 वाजता आमचे वरखेडचे माझे आदरणीय बंधू आमचे संजय आप्पा पडोळ त्यांच्या घरी पहाटे 4 वाजता आलो आणि आज या ठिकाणी या सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी आल्या, गोड नाचल्या। आवडलं का तुम्हाला? त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। या सगळ्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी आभार। आदरणीय हरिभक्तपरायण महाराज कैलासजी महाराज ते अतिशय गोड असे गायक आहेत, पण आता महिला कीर्तन असल्यामुळे महिला गायक असल्यामुळे महाराजांना काही चान्स भेटला नाही। शेवटची भैरवी आपण तुम्हाला थोडीशी देऊ। बाकी जे टाळकरी आहेत वारकरी आहेत, इकडची सगळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी 2 सोबदार आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोचवला, राम लखन साऊंड सिस्टीम खूप सुंदर दादा, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते। आणि आजची कीर्तनरूपी सेवा करंजवन गावचे सरपंच आमचे आदरणीय माझे बंधू आमचे सुरेश भाऊ ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरेश भाऊंच्या संपर्काच्या माध्यमातून सुरेश भाऊ आणि संजय आप्पा पडोळ या परिसरात आलं का ते 2 माझे हक्काचे भाऊ, आणि म्हणून त्यांच्या नातेवाईकांमध्ये कुठलाही जर कार्यक्रम असेल तर पहिला फोन त्यांच्या बहिणीला असतो, मग नंतर कोणीतरी। अतिशय प्रेमाचं आमचं ते नातं आहे। आणि त्यांच्या पश्चामध्ये आज त्यांची मुलं आहेत
आईंच्या पश्चामध्ये कचरू भाऊ बाबूराव पवार, बाळासाहेब भाऊ बाबूराव पवार, त्यानंतर त्यांच्या मुली आहेत गंगा भागीरथी, सुशीलाबाई खंडेराव चौधरी, सौ सुनीताताई संजय गायकवाड, जयश्रीताई राजेंद्र पाटील आणि त्यांचे बंधू. काय नाव म्हटले? दुसरं एक काहीतरी नाव सांगितलं ना, हां पाटील. असो, आज त्यांच्या संपूर्ण हा पाटील आणि पवार परिवार या संपूर्ण परिवाराला दुःख झाले. त्यांचे पुतणे आहेत, नातू आहेत, नाते आहेत. खूप मोठा असा हा परिवार. या सगळ्या परिवारातून ती आई आज निघून गेली आणि निश्चितच भगवंत तिच्या आत्म्याला शांती देईल अशी भगवत चरणी प्रार्थना. बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा श्री हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून आज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये कीर्तन करण्याचा हा पहिलाच योग आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये भरपूर वेळा आले, पण तुमच्या गावात कधी आले नव्हते. सुंदर असं हे हनुमंतरायांचं मंदिर, खूप गोड असं मंदिर आहे, खूप गोड असा हा सभा मंडप आहे. त्या हनुमंतरायांच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याची संधी मला मिळाली. पुण्याचे एकदा आभार. आणि झालेली सेवा निवृत्तीनाथांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर हरी विठोबा रघुमार, मने भार मन भार घातलियावरे, तुका मन भार घातलियावरे. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. म्हणून यमनी मन
मनवा गोविंद बेळबेळ मनवा गोविंद